जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा. बरं आहे का सरांचं तब्येत? हा. 90% बरं आहे. 10% पुढे जाता जाता होईल पुढे हा असं. हा हा. ओके, काळजी घ्या. तर तुम्ही सकाळी नाही येत ना, हल्ली जमत नाही का असं? हो, आज आज नव्हता वेळ. हा, हा. जरा आहे, ठीक. जरा गडबड चालू आहे काहीतरी गडबड आहे. काहीतरी. अच्छा अच्छा. हा. हो. हं. तर आपण 7वा अध्याय आणि 6वा श्लोक आपला झाला होता. एतद् योनीनि भूतानि सर्वाणीति उपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. सगळ्या जगाचं प्रभव म्हणजे प्रकर्षानं ते उत्पन्न पण मीच करतो आणि ते जगत माझ्यातच लीन पण होतं. हे आपण बरीच याच्यावर चर्चा केली होती, नाही का? हा. तर आता 7वा श्लोक बघूया. कोण वाचेल 7वा श्लोक? सर, मी वाचू का? सीमा कुलकर्णी. हा, वाचा. मत्तः परन्तरं नान्यत् किञ्चिदस्ति धनञ्जय, मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. हम्म. परंतरम नाही आहे, परतरम आहे. हा. हा. ठीक आहे. हा, परत करा. हा. ठीक आहे. अं, हम्म. मत्तः परतरम न अन्यत् किंचित अस्ति धनंजय, म्हणजे हे धनंजया, हे इथं संबोधन आहे. मयी सर्वम इदम प्रोतम सूत्रे मणिगणा हा इव. मणिगणा हा इव म्हणजे बहुवचन. त्याचा अर्थ बघूया आपण. मत्तः. आता हे मत्तः, तर म्हणजे हे धनंजया, संबोधन. अर्जुना, मत्तः माझ्याहून दुसरं, माझ्यापेक्षा दुसरं, अन्यत किंचित परतरम न अस्ति, माझ्यापेक्षा दुसरं काही नाहीच आहे. त्याला आपण म्हणतो ना की परब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे जे सर्वव्यापी, जे सगळीकडे आहेच. ब्रह्म कुठे नाही असं नाहीच. तसं ते मत्त हा शब्द कशा का बरं वापरलेला आहे? हा तसील प्रत्यय आहे. मत्त सर्वतः ततः, म्हणजे हे सगळे तस तसे संस्कृत आपण शिकलो आहोत ना कोविदमध्ये, तहसील प्रत्यय. तसं तहा म्हणजे हा मत्ता, म्हणजे माझ्यापासून दुसरं काही नाहीच आहे असं. हं? तर म्हणजे भगवान इथं आता, जसा हा योगा या अध्यायाचं नावच मुळे ज्ञान विज्ञान योग आहे. त्यामुळे इथं कृष्ण आता काही इथं झाकली मूठ ठेवणार नाहीच आहे. सगळं काही त्यांना सांगायचंच आहे. कारण ज्ञान आणि विज्ञान. त्यामुळे नाहीतर त्यांनी जर काही हातचं राखून ठेवलं तर मग हा ज्ञान विज्ञान योग हा अध्याय होऊच शकत नाही, नाही का? त्यामुळे ते सांगतायत की इथं माझ्यापेक्षा दुसरं काहीच नाहीच आहे या विश्वामध्ये. आणि परतरम म्हणजे, आता परतरम इथं कोई भी परम कारण नाही आहे म्हणण्यापेक्षा माझ्यापेक्षा दुसरं काही नाहीच आहे, किंवा माझ्यापेक्षा कोणी अजून कोणी वरचा नाहीच आहे. परतर म्हणजे काय? अल्टिमेट कोणी नाहीच आहे. आणि पुढं ते सांगतात ते फार महत्वाचं आहे की इदम म्हणजे हे सगळं विश्व, सर्वम सूत्रे मणिगणा इव मयी प्रोतम. तर हे सगळं
जगत मग कसं आहे, मग माझ्याशी कसं बांधलेलं आहे? कारण माझ्यापेक्षा जर वेगळं नाहीये म्हणजे नक्की काय? तर जशी मण्यांची माळ असते. हम्म आणि प्रत्येक मणी स्वतःला वेगळा समजू शकतो. पण शेवट्या शेवटी त्या प्रत्येक मण्यांमधनं एक समान धागा असतो, नाही का? आणि तो जो धागा आहे, तर म्हणजे जसं म्हणजे एखाद्या दोऱ्यामध्ये सगळे मणी जसे गुंफलेले असतात, हम्म, तसेच हे सगळं जे आहे विश्व, हे माझ्यामध्ये प्रोतम गुंफलेलं आहे. हम्म, प्र उत्तम. प्रउत्तम म्हणजे हा गुं वे 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 अयती असं धातू जो आहे, म्हणजे गुंफलेले. ओवणे ज्याला आपण म्हणतो ना मराठीतलं, ओवणे हा शब्द त्या संस्कृत वे धातूपासून आलेला आहे. तर त्याच्यात ते गुंफलेलं आहे, ज्याला आपण मराठीत ओतप्रोत म्हणतो ना. हं, ओतप्रोत म्हणजेच सगळं एकमेकात असलेलं असं, तर त्याला म्हणतो आपण ओतप्रोत. तर प्रोत म्हणजे माझ्यात गुंफलेलं आहे. आता शंकराचार्यांनी याचं टीका करताना अजून एक छान सांगितलं, पण हे मणी कुठले आहेत? हं, तर हे मणी म्हणजे जे आपल्याला वाटतं, म्हणजे मणी नेहमीच्या माळांमध्ये कसं असतं, मणी रुद्राक्ष असतील, स्फटिकाचे मणी असतील, तुळशीची माळा असेल त्यात दोरा वेगळा असेल, तुळशीचे याचं असेल, तुळशीच्या लाकडांपासून असेल, वगैरे वगैरे, बरोबर, काष्टांपासून. पण इथे जे मणी आहेत ना, या विश्वातले, ही जी मायेची जेव्हा त्यांनी उपमा दिलेली आहे, तर हे मणी सुद्धा जसे अगदी पूर्वी जुन्या लोकांना आठवत असेल आपल्या लहानपणी, की आपल्या शर्टाची वगैरे जी बटणं असायची पॅन्टची, ती सुद्धा अशी कापडाची असायची, बरोबर, दोऱ्या दोऱ्यांची, बरोबर. तर ते मणी सुद्धा त्या त्या दोऱ्याचाच भाग आहे, म्हणजे दोऱ्यानेच बनलेले आहेत. आणि ते मणी म्हणजे दोऱ्याचेच मणी, आणि त्याला ओवणारा सुद्धा दोराच, असं सगळं ते आहे. समजलं? त्यामुळे म्हणजे भगवान इथं ही उपमा जे देत आहेत स्वतःची, म्हणजे विश्वाला स्वतःची, ती या दृष्टीने देत आहेत की हे सगळं माझ्यातच गुंफलेलं आहे. आणि जरी मणी असं थोडक्यापुरतं जरी म्हणाला की मी वेगळा आहे, तर तसं पण नाहीये. हा, गुंडी, बरोबर. पल्लवी, त्याला आपण गुंडी म्हणायचो, नाही का? गुंड्या लावा म्हणून असं. हा, तसं काजगुंडी म्हणायचो आपण. तर तसं ते गुंडी म्हणजे त्या गुंड्या सुद्धा जशा दोऱ्याच्याच बनलेल्या असतात, त्या सुद्धा मूळ त्याचं दोराच असतं. तसंच ही सगळं विश्व जे आहे, त्याचा हा सगळा दोऱ्यांचंच बनलेला आहे. आणि उत्तम, उत्तम म्हणजे विणलेलं. असं पूर्ण हे एकमेकात सगळं गुंफलेलं आहे, विणलेलं आहे, असं हे विश्व आहे. ती सुंदर उपमा बघा दिलेली आहे की म्हणजे हे माझ्यापेक्षा वेगळं कसं नाही, सगळ्यामध्ये मीच कसा आहे. तर पूर्ण मणिगणा हा इव मयी प्रोतम, मयी म्हणजे माझ्यामध्ये हे सगळं गुंफलेलं आहे. आणि ते जे मणी आहेत, म्हणजे जे कृष्णाने इथं म्हटलेलं नाही, पण शंकराचार्य म्हणजे साक्षात शिवच, तर त्यांनी त्याचं ते कृष्णाने जे न सांगितलेलं आहे ते त्यांनी पूर्ण केलं की ते ते मणी सुद्धा गुंड्या होत्या, म्हणजे धाग्यांच्याच बनलेल्या, अशा रीतीने सगळंच ते कृष्णमय म्हणा किंवा परमात्मा चैतन्य स्वरूप आहे विश्व, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाहीच. इतकं ते सगळं, म्हणजे तो अगदी रोमारोमात विणलेला आहे. म्हणजे आपल्या रोमारोमात म्हणजे काय, रोम म्हणजे केस, तर अगदी केसांमध्ये सुद्धा परमात्मा आहेच. जेवढा परमात्मा आपल्यामध्ये, तेवढाच तो केसामध्ये पण आहे, असं. हं? ठीक आहे, पुढे बघूया आपण. अं, दोन तीन, एक आयफोन म्हणून एक आहे. ते कोण आहेत म्हणजे जस्ट मी बघत होतो नाव. आयफोन आणि एक काहीतरी रेडमी, हे कोण आहेत म्हणजे बाकीच्यांची नावं दिसत आहेत मला, म्हणून विचारतो. सर, मी आहे सुधा थोरात. ओके, हा हा, ठीक आहे. हा. रेडमी वाले कोण आहेत?
ठीक आहे, सांगा नंतर. तर आपण आता पुढचा श्लोक बघूया. कोण वाचेल? मी वाचू? हो, वाचा आरती ते. कोण? हा आरती. हा. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्योः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु. छान. बरोबर, यांनी ते विसर्गाचं उच्चार बरोबर केले अगदी. अजून कोणाला म्हणायचंय, वाचायचंय? ठीक आहे. तर रस हा अहम अप्सु कौंतेय, इथे कौंतेय हे परत संबोधन आहे. म्हणजे हे कौंतेया, हे कुंतीपुत्रा, प्रभा अस्मि शशी सूर्ययोः. प्रणव हा सर्व वेदेषु शब्दः खे पौरुषम नृषु. तर हे कौंतेया, आता हे थोडस जे आपल्याला ज्ञान देत आहेत ना आधी भगवान, तर त्या ज्ञानाचाच मी सर्व व्यापक आहेच, पण त्या व्यापकातलाही प्रत्येकाचं सार मीच आहे हे आपल्या मनात अजून ठसवण्यासाठी त्या व्यापकत्वात अजून ते खोल जात आहेत. कसं? तर हे कौंतेया, अप अप म्हणजे जल, अप किंवा आप ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे पाणी, जल, नाही का? तर अपसू म्हणजे पाण्यामध्ये, जलामध्ये, रस हा अहम अस्मी. म्हणजे पाण्याचा जो रस आहे, रस म्हणजे काय की शेवटी जल हे प्रवाही असतं, पण त्याचा म्हणजे किंवा कुठलाही प्रवाही पदार्थ म्हटला त्याचं सार काय असतं? सार हे रस असतं, नाही का? तर तर तो जो रस आहे तो मीच आहे. तर संस्कृतमध्ये गंमत आहे जरा, की रस या शब्दापासूनच सार तयार झालाय. जसं आपण म्हणतो याचं सार, टोमॅटोचं सार किंवा कशाचं तरी सार. सार म्हणजे काय? त्याचा रस, त्याचं सर्वस्व राहतं. तर ते जे आहे ते मीच आहे. जलातलं जर रसत्व काढलं तर जलाला काही अर्थ उरणार नाही असं. तर त्यामुळे पाण्यामधला, पाणी हे सगळ्यात प्रवाही, आणि त्या प्रवाहातला जो रस आहे तोच मी आहे असं. नंतर शशी सूर्ययोः प्रभा अस्मि. आता शशी म्हणजे चंद्रमा, नंतर सूर्य म्हणजे सूर्य, शशी सूर्ययोः म्हणजे द्विवचन आहे. या दोघांमधलंही म्हणजे चंद्रम्यातलं आणि सूर्यातलं दोघांमधलीही प्रभा मी आहे. आता इथं प्रभा का म्हटलं त्यांनी? कारण या दोघांचाही जो विशेष जो गुण आहे तो त्याचं तेज किंवा प्रभा हे. तसा सूर्याचा अजून एक गुण आहे तो म्हणजे दाहकता. पण इथं त्याचा विचार नाही केलेला. किंवा चंद्राचा दुसरा गुण आहे शीतलता, नाही का? पण इथं त्याचा विचार नाही केलेला आहे. इथं जो त्याचं जे मुख्य प्रभा किंवा प्रकाश, दोघांचंही जे तेज किंवा प्रकाश जो आहे तर ते मीच आहे. नंतर सर्व वेदेषु प्रणव अस्मि. सगळ्या वेदांचं जे सार आहे तो म्हणजे ओंकार किंवा प्रणव, तो मीच आहे. पण असं म्हटलं जातं की जे तिन्ही वेद म्हणजे चौथा अथर्ववेद बऱ्याच ठिकाणी मानला जात नाही, मुख्य वेद 3 मानले जातात, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. आणि याच्यातलं जे सार आहे, या वेदांचं जे सार आहे ते म्हटलं जातं गायत्री, गायत्री मंत्र.
आणि गायत्री मंत्राचंही जे सार आहे ते म्हटलं जातं ओंकाराने, नाही का? हम्म. तर तो ओंकार सगळ्या वेदांमधलं म्हणजे, आणि या ओंकारामध्ये सगळं ज्ञान सामावलेलं आहे. वेद म्हणजे ज्ञान, ज्ञानाचं प्रतीक किंवा सगळं ज्ञान कशामध्ये सामावलेलं आहे? तर वेदांमध्ये. आणि या सगळ्या वेदांमधला जो त्या ज्ञानाचं जे सार आहे ते गायत्रीचं सार आहे ते ओंकारामध्ये. तर तो ओंकार जो आहे प्रणव, तो मीच आहे. हम्म. नंतर खे शब्द हा. तर ख ख म्हणजे मी गेल्या वेळेस सांगितलं होतं ना, ख म्हणजे आकाश, बरोबर? म्हणून खग म्हणतो आपण. खग म्हणजे काय? म्हणजे खे विहरती ते खगाहा, म्हणजे जे खे म्हणजे आकाशात विहार करतात त्यांना ख गमन किंवा खे गच्छती, हा, ते खगाहा असं. तर म्हणजे खगात जे विहार करतात म्हणजे सॉरी आकाशात जे विहार करतात ना आपण खग म्हणतो. तर खे म्हणजे आकाश, आकाशात शब्द, जे मी गेल्या वेळेस आपण बोललो होतो की शब्द तन्मात्रा या सगळ्या आकाशात, आकाश हे त्याचं माध्यम असतं शब्द हे करण्याचं. जसं म्हणजे रूप जे आहे, रूप तन्मात्रा, तर ती रूप तन्मात्रा ही अग्नी किंवा तेजात असते, नाही का? रस तन्मात्रा ही जलामध्ये असते. तसं शब्द तन्मात्रा ही पंचमहाभूतातल्या आकाशामध्ये असते विद्यमान, नाही का? आणि याचं दुसरं कारण असं की जेव्हा आकाशातला शब्द आपण म्हणतो ना, तेव्हा तो नुसताच आहत ध्वनी नसतो, तो अनाहत ध्वनी पण आकाश धरून ठेवू शकतो. तसे ध्वनीचे दोन प्रकार आहेत. एक आहत, आहत म्हणजे ज्याला आपण हे देतो काहीतरी कशाचा तरी आघात होतो. जसं आपण बासरी वाजवतो, बासरीमध्ये आपण हवा फुंकतो म्हणजे हवा त्याच्यावर आदळते आणि आवाज येतो, त्याला म्हणतात आहत. तबल्यामध्ये आपण हात याच्यावर कातड्यावर आपटतो, नाही का? तारांवरती आपण काहीतरी आघात होतो. तर ही बहुतेक सगळे जे आपल्याला आवाज जे आपण म्हणतो जगातले, ते सगळे इवन स्पीकर मधला जो आपण पडदा असतो तर तोही त्याच्यावर हवेचा आघात होतो आणि तो थरथरतो आणि म्हणून तो आवाज येतो, नाही का? पण तो जो अनाहत ध्वनी आहे तो सुद्धा म्हणजे जो म्हणतो, एकतर आपण तो हृदयाकाशात पण उत्पन्न होतो आणि तसाच तो परमाकाशात म्हणजे बाह्य आकाशात पण उत्पन्न होतो. तर तो जो अनाहत ध्वनी सुद्धा मीच आहे. त्या अर्थाने म्हणून त्यांनी खे शब्द हा असा आशय वापरलेला आहे. आणि नृषु पौरुषम, नृ म्हणजे नर म्हणजे मनुष्य. सगळ्या मनुष्यांमधला जो पौरुषम म्हणजे पुरुषार्थ, तो मीच आहे. तर पौरुषार्थ म्हणजे काय? कोणी म्हणाल की मी हे कमावलं, ते कमावलं, पैसा कमावला, बायको, लग्न केलं, गाडी घेतली वगैरे, म्हणजे तो पुरुषार्थ म्हणजे काय? नाही. तर अध्यात्माच्या दृष्टीने ती तर तुमची आसक्ती आहे. हा, त्याला काय अर्थ नाही. आणि ते नित्य नाहीच आहे, ते आज आहे उद्या नाही. खरा पुरुषार्थ जो नित्य आहे, जे नित्य, जे अद्वैत ज्ञान आहे की जे तुम्हाला नित्यत्वाकडे आणि अमृतत्वाकडे पोचवेल, असा तो मोक्ष पुरुषार्थ. तो म्हणजे मनुष्यांमधला जो सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे तो म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष असे आपण 4 पुरुषार्थ म्हणतो. तर त्यातला जो नित्य पुरुषार्थ आहे सगळ्यात महत्वाचा आणि खरा पुरुषार्थ, तो मीच आहे असं इथं कृष्ण सांगतायत. म्हणजे प्रत्येकातलं जे परमतत्व आहे किंवा जे सार आहे ते मीच आहे. आता इथं कृष्ण म्हणजे इथे परमेश्वर या अर्थाने ते सांगतायत, न की हाडामासांचा कृष्ण. बरोबर? काही विचारायचंय कोणाला याच्यावरती वगैरे काही? असंच जसं पुढे जो विभूती योग येतो त्याच्यातही
थोडस असंच वर्णन आहे, पण त्याचा हेतू वेगळा आहे ते सांगण्याचा. इथं त्याचा हेतू वेगळा आहे. हम्म. इथं जो हेतू आहे तो ज्ञान विज्ञान, म्हणजे अर्जुनाला त्यांनी सांगितलं होतं की तुला आतापर्यंत हे कधी कळला कोणी सांगूही शकणार नाही आणि कळलंही नसेल असं मी तुला सगळं आता याचं सांगतो. आणि जसं आपण 6व्या अध्यायाशी जर आपण संबंध जोडला तर ते जे ध्यान आणि आत्मचिंतन म्हणजे नक्की काय करायचं, नाही का, तर त्याचं ज्ञान आणि विज्ञान हे आपल्याला इथं भगवान समजावून सांग. बरोबर. ठीक आहे. अं, पुढे जाऊया आपण. शंका नसतो तर कोण वाचेल 9वा श्लोक? मी वाचू का सर? मी वाचू हा सर? हा, कोण रेडमी कोण वाचते बोला, वाचा. नाव सांगा तुमचं आधी. स्वाती वाचते का? ठीक आहे, वाचा स्वाती. पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि विपस्विषु तपस्विषु. तपस्विषु शुक्ले. हा हा, ठीक आहे. तर अजून वाचायचं आहे कोणाला एकदा? वाचा. मीच वाचू का? माझं चुकलं तर? नाही नाही, समजलं ना, कविता ताई वाचतील. हो हो, हा. ठीक आहे. हो सर. पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. हम्म. तर पुण्यो म्हणजे पुण्य हा, गंध हा, पृथिव्याम च तेजः च अस्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपः च अस्मि तपस्विषौ. तर पृथिव्याम, हे पृथ्वीत, पुण्य हा गंध हा, पृथ्वीतला जो अत्यंत पवित्र असा जो गंध आहे तो मीच आहे. जसं म्हटलं होतं की शब्द स्पर्श रूप रस गंध या तन्मात्रा आहेत, या सेन्सेस ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, आणि त्याचं स्थूल रूप जे आहे ते पंचमहाभूत आहे. तर गंध याचं स्थूल रूप आहे ते म्हणजे पृथ्वी. आणि या पृथ्वीतलंही जे असं पवित्र, पुण्य म्हणजे इथे पवित्र या अर्थाने, उ हा शब्द पवित्रता दाखवतो. उता म्हणजे पवित्र असं त्या अर्थाने. तर पुण्य म्हणजे जे पवित्र असा जो गंध आहे पृथ्वीचा, जे 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 पृथ्वीचं वास्तविक रूप आहे असं म्हटलं जातं. पृथ्वी जर कुठे ती काहीतरी एखादा घाणेरडा नाला असेल आणि त्यात जो दुर्गंधी येत असेल तर ते विकृती आहे. खरं जे निसर्गाचं जे खरं रूप आहे ते आहे सुगंध. पृथ्वीचं जे नैसर्गिक आणि स्वाभाविक रूप आहे तो म्हणजे सुगंध. तर ते जो सुगंध जो आहे पृथ्वीचा पवित्र असा गंध तो मीच आहे. नंतर विभावसौ तेजः अस्मि. आता अग्नी, अग्नीमधलं जे तेज आहे, दाहकता नाही म्हणजे हानिकारकता नव्हे, तर त्याचा जो तेज आहे तर ते मीच आहे. नंतर तथा सर्वभूतेषु जीवनम च, सगळ्या प्राणीमात्रांमधलं जे जीवन, ज्यांनी म्हणजे
जो जीव आहे, हे इथं विशेषतः भगवान सगळ्या भूतांमधलं जे जीवन म्हणजे सजीव वस्तूंविषयी म्हणजे सजीव प्राणी मात्रांविषयी, तो सजीव जो आहे तो मीच आहे. त्या सजीवांमधलं जे जीवन आहे, प्रत्येक सजीवातलं ते जीवन मीच आहे असं. हम्म. तर आणि तपस्वीषु तपहा अस्मी, आणि जे तपश्चर्या करतात तपस्वी लोक विशिष्ट ध्येयाने, जे स्वतःला कष्ट देऊन ध्येय प्राप्ती करतात, त्याला आपण तपस्वी म्हणतो. तर त्यांचा जो मेहनत किंवा त्यांची जे कष्ट आहे ते मीच आहे. तर म्हणजे जसं, आणि इथं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अक्षरशः म्हणजे काम करणारा, तर त्याचं जे कष्ट जे आहेत, तर त्यातले कष्टाचं म्हणजे तो तो कष्ट किंवा ती मेहनत म्हणजेच मी आहे, असं इथं प्रकर्षाने सांगितलेलं आहे. म्हणजे भगवंतांचं रूप आपण कुठे कुठे बघायचं. मग एखादा माणूस जर खूप काम काम करत असेल, तर त्याचा जो म्हणजे आपण कशाचा अर्थ किती छान काम करतो, कामसू आहे नाही का, तर त्याचा जो कामसूपणा जो आहे ते त्याचं वैशिष्ट्य नाही का, तर ते मीच आहे. अग्नीचं तेज हे वैशिष्ट्य ते मीच आहे. सगळ्या सजीवांचं जीवन हे त्यांचं वैशिष्ट्य आहे, ते मीच आहे. पृथ्वीमधला पवित्र गंध हे पृथ्वीचं वैशिष्ट्य ते मीच आहे. आता आधी जलातलं आपण बघितलं, रस तो मीच आहे. नंतर चंद्रमा आणि सूर्यातला गंध मीच आहे. तर प्रत्येकातलं जे वैशिष्ट्य जे आहे की ते त्याचा त्याचा मुख्य गुण आहे किंवा मुख्य सार आहे, तर ते मीच आहे. अशा रीतीने मी सगळीकडे ओतप्रोत व्यापक रूपाने आहे. असे अशा 3-4 श्लोकांमध्ये पुन्हा पुन्हा ती गोष्ट ठसवण्यासाठी वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे ती अर्जुनाला सांगतायत भगवान की मी किती व्यापक आहे. कारण वास्तविक एका वाक्यात सांगितलं ते पुरेसं होतं, पण तीच गोष्ट वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे पटवून द्यायची आहे कृष्णाला, अर्जुनाच्या मनात ठसवायची आहे. म्हणून ते, आणि अर्जुन हे निमित्त म्हणजे जे कोणी सगळे गीता ऐकणारे श्रोते वगैरे आहेत, तर त्यांना ती गोष्ट पक्की झाली पाहिजे म्हणून वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे ते सांगतायत तिथे. सर, पृथ्वीवरील पवित्र सुगंध म्हणजे मात्र सुगंध अभिप्रेत आहे की फुलांचा वगैरे पण सुगंध, असे सगळेच अभिप्रेत आहेत? नाही, तर तो जो कुठलाही, आता कसं आहे ना, फुलं जी आहेत तर त्याचाही त्यात जो गंध आलेला आहे तो पृथ्वीपासूनच आलेला आहे. हम्म, समजलं ना. त्यामुळे हम्म, हम्म. तो तो गंधगुण हा पृथ्वीने फुलांना दिलेला आहे. ओके, असा हा. हो. फुलांचा जो तजेलपणा आहे, हा रसरशीतपणा, तो त्याच्या जलामुळे आलेला आहे असं, हम्म, नाही का. हम्म, हम्म, हम्म. तर आणि त्या फुलांमधलं जे तेज आहे म्हणजे सौंदर्य, फुलांचं, ते अग्नीमुळे आलेलं आहे असं. ओके. हा. तर त्यामुळे जो पृथ्वीचा जो विशेष गुण आहे तो म्हणजे तिचा गंध, पवित्र गंध या अर्थाने. ओके. हा. पण वाचेल 10वा श्लोक. मी वाचू का? हा वाचा. शुभा. हा. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. छान. पुन्हा एकदा वाचायचंय कोणाला? वाचू सर? हो वाच. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. बरोबर आहे ना? हो, छान. हा. तर बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ, म्हणजे हे पार्था, पृथ्वी म्हणजे हा सनातनम
बुद्धी बुद्धिमताम अस्मी आणि तेजः तेजस्विनाम अहम. तर याचा अर्थ, हे पार्था, संबोधन, सर्व भूताना, सगळ्या प्राणीमात्रांमधला मधला मध- किंवा प्राणीमात्रांचं षष्ठी आहे. हा, सनातनम बीजम माम विद्धी. तर सगळ्या प्राणीमात्रांचं जे सनातन बीज आहे, सनातन म्हणजे एकतर त्याला आपण मूळ, सनातन या शब्दाचा अर्थ आहे मूळ. त्याला आपण सनातन धर्म म्हणजे मूळ धर्म, किंवा इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं त्याला इटर्नल असं पण म्हणू शकतो, की जो मूळ बीज जे आहे सगळ्या प्राणीमात्रांचं, ते मीच आहे. सो तू विद्धी, विद म्हणजे जाणणे, विद्धी म्हणजे त्याचं आज्ञार्थी आहे, तो विद्धी म्हणजे जाण. सगळ्या प्राणीमात्रांचं या विश्वातल्या जे, किंवा सगळ्या भूतांचं, म्हणजे ते भूतांमधलं निर्जीव पण आले, सगळी पंचमहाभूत पण आली, सगळी. तर त्याचं जे मूळ बीज आहे ते मीच आहे असं तू जाण. आणि पुढे मग परत सांगतायत की अहम बुद्धिमता बुद्धी अस्मी आणि तेजस्विनाम तेजः अस्मी. जे सगळे कोणी जे बुद्धिमान हुशार लोक दिसत असतील आजूबाजूला तुला, तर ती हुशार लोकांची जी हुशारी आहे किंवा बुद्धिमानांची जी बुद्धी आहे ती मीच आहे. आणि जे कोणी तेजस्वी, अत्यंत तेजस्वी लोक जे दिसत असतील, किंवा वस्तू पण, म्हणजे त्या सगळ्या तेजस्व्यांचं तेज जे आहे ते मीच आहे. त्या सगळ्यांचं सार मीच आहे असं. तर इथं हे सगळं काय आहे ना, की जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं 36 तत्व, तर पंचमहाभूत ही त्या, म्हणजे किंवा कुठलंही जे कार्य असतं, इफेक्ट ज्याला आपण परिणाम म्हणतो, तो त्याचं मूळ काय असतं, कारण, कॉज, नाही का. तर प्रत्येकाचं जे कारण ते मीच आहे असं कृष्ण वेगवेगळ्या उदाहरणांनी समजावून सांगताय. असं कशाही याच्यातलं जे मूळ आहे ते मीच आहे. कशा आहे, तेजस्व्यांमधलं तेज, बुद्धिमनांमधलं बुद्धी, सगळ्या भूतांमधलं मूळ बीज ते मीच आहे असं, नाही का. ते इथं पुन्हा पुन्हा कृष्ण सांगतात. राजेश, काही विचारायचंय? हो, ऍक्च्युली एक डाऊट आला मला की हम्म. इथे इथे भगवान द्वैत का करतात? बुद्धिमानातली बुद्धी मी आहे असं काय म्हणतात? म्हणजे आता जे बुद्धिमान नाहीत त्यांचं काय? त्यांच्यात तो नाहीये का? नाही नाही, आता तसं नव्हे. कसं आहे की जेव्हा आपण, म्हणजे एखादी गोष्ट खसवायची असते, हा, तर प्रत्येक प्राण्यामध्ये काही ना काही, किंवा प्रत्येक वस्तूमध्ये म्हणा, काही ना काही मुख्य वैशिष्ट्य आहे ज्याला आपण त्याचा विशेष गुण म्हणतो, नाही का. बरोबर आहे. जसं मी नेहमी म्हणतो की मातृत्व, तर मातृत्वाचा विशेष गुण काय, वात्सल्य. बरोबर. आता पित्यामध्ये वात्सल्य नाहीये का? आहे ना. म्हणजे असं काही नाही किंवा पित्यामध्ये किंवा भावाभावांमध्ये किंवा बहिणी बहिणींमध्ये नाही, बहिणीमध्ये वात्सल्य नाहीये का? नाहीये, आहे. पण आपण मातृत्व म्हटलं म्हणजे वात्सल्याचं पराकाष्ठा कशात आहे, मातेमध्ये, नाही का. तर तसं जे बुद्धिमान जे लोक आहेत, म्हणजे बुद्धीची पराकाष्ठा बुद्धिमानांमध्ये आहे. एखादा बुद्धिमान नसेल पण आता पुढच्या श्लोकात येईल ऍक्च्युली, की बलवानांमधलं बल मीच आहे असंही तो म्हणतो. आणि शेवटी जरी वैशिष्ट्य मग आपल्याला नाही लक्षात आलं एखाद्याचं, तर सगळ्या जीवांमधलं जे मूळ बीज आहे ते मी आहे असं म्हटलेलंच आहे. त्यामुळे ही ना, म्हणजे तर्कामध्ये, तर्कशास्त्रामध्ये किंवा न्यायशास्त्रामध्ये एखादी गोष्ट पटवून सांगताना त्या त्या गोष्ट, वेगवेगळी उदाहरणं आणि त्यातलं वैशिष्ट्य हे नेहमी समजवण्याची पद्धत असते. तर त्या दृष्टीने ते सांगतात असं.
हम्म. नाही का? मला वाटतं की पुढे विभूती योगात हे हम्म. वैगुण्य पण त्यांनी सांगितलेलं आहे की द्यूत खेळणाऱ्यांमध्ये कपट मी आहे वगैरे. तर त्याचा संबंध आता इथे तुम्ही म्हणालात तसं ज्ञान आणि विज्ञान आहे, तर तिकडे हा, तो दुसऱ्या अर्थाने. दुसऱ्या अर्थाने. होय. नाही पण हम्म. म्हणजे चांगल्या सगळ्या जगातलं जे आपल्याला ज्याच्याविषयी आकर्षण आहे किंवा ज्याला आपण मानतो त्यातलं ज्या कारणास्तव त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला मानतो ते कारण म्हणजे मीच आहे, थोडक्यात सांगायचं म्हणून. हम्म. असं इथं भगवानांना सांगायचं नाही का? हम्म. जलातला प्रवाह म्हणजे जलामधलं रस, पृथ्वीतला गंध, अग्नीचं तेज. म्हणजे कशा करता आपण अग्नीला का मानतो? कारण तो तेज आहे म्हणून, नाही का? असं. हम्म. तर त्यातलं म्हणजे ते का परिणामाकडे न बघता त्या परिणाम कशाने झाला? माझ्यामुळे झाला, ते कारण मीच आहे असं भगवान सांगतात म्हणून. हम्म. हा हम्म. ठीक हा ठीक आहे. हा आपला 10वा अध्याय. म्हणजे त्यामुळे बुद्धिमत्ता म्हणजे काही विशेष हुशार लोक दिसतात. तर हुशार लोकांमधली हुशारी मीच आहे. तेजस्वी लोकांमधलं आता तर पुढे जसं मी म्हटलं होतं 11व्या श्लोकात ते येईल आता बलवानांचं. कोण वाचेल? तर दुसरे मी कोणी वाचते. वाचेल? हा, कोण? मी सुधाताई? वाचते. नाही, मी कोण? मी वाचू नाही का? नाही 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 नाही, आधी कोणी म्हटलं होतं? तुम्ही वाचलेलं आहे आधी. हा, माधुरी 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 माधुरीताई. कुलकर्णी. हा हा हा. हा वाचा. बले हा. बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. हम्म. हा, छान. अजून कोणाला वाचायचंय? हे थोडं कठीण आहे उच्चारायला. वाचू का सर? हा, वाचा. बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. तर अजून ते व्यापकता वाढवत जात आहेत. हम्म. तर ठीक वाच का चुकलं? नाही नाही, छान वाचलं, बरोबर अगदी. हा, बरोबर आहे ओके. अगदी. हा. हा. तर बलम बलवताम च अहम पण कामराग विवर्जित. थोडं जरा वेगळा टर्न घेतायत कृष्ण. हा, की बलवानांमधलं जे बल आहे हम्म, ते मीच आहे. पण ते कुठलं बल त्यांचं? हे काम राग विवर्जितम. तर काम आणि राग हे नसलेलं जे बल आहे बलवानांमधलं ते मीच आहे. किती सुंदर आहे बघा. आणि म्हणजे हे दैवीच आहे. हे असं कोणी किती मनुष्य किती पराकाष्ठा असली तरी हे लिहूच शकणार नाही असं वाटतं. कारण की बलवानांमधलं जे बल आहे ते मी आहे. पण कुठलं बलवानांमध्ये बहुतेक म्हणजे बऱ्याचशामुळे, नॉट बहुतेक नव्हे, तर बलाबरोबर एक जो उन्माद येतो नाही का, हाव येते. आणि ममता येते, हे माझं आहे. हा, तर ते सोडून का त्या कामना म्हणजे काय? जी गोष्ट माझ्याकडे नाही ती मला हवीशी वाटणं, त्याला आपण म्हणतो कामना, नाही का? माझ्याकडे जर अमुक एक घर म्हणजे गाडी असेल तर मग गाडीची मी कामना करत नाही. मला दुसरं काहीतरी अजून हेलिकॉप्टर घ्यावंसं वाटतं, नाही का? त्यामुळे जे नसणं माझ्याकडे ते हवंसं वाटणं त्याला म्हणतात काम किंवा कामना. आणि राग राग म्हणजे काय? जे माझ्याकडे ऑलरेडी आहे, जी माझ्याकडे गाडी आहे ती माझी आहे. त्याला म्हणतो आपण राग, अनुराग वगैरे वगैरे, नाही का? जे माझ्याकडे आहे त्याच्याविषयी माझेपणा म्हणजेच ममता, त्याला म्हटलं जातं राग.
हे दोन म्हणजे अगदी